महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजा फेज 2 येथे बस थांब या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मंगेश नेरुळकर अजित पवार गटाचे युवा नेतृत्व आता सामाजिक कार्यात तत्पर आहेत। अनेक लोकांच्या समस्या सोडवण्यात ते कधीही रुजू असतात। अजितदादांचे लाडके असे ओळखले जाणारे आपले मंगेश नेरुळकर साहेब। आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात। युवकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती आहे। खरं तर काळाची बदल होत चाललेला विकास घडतोय, काय भावना सर? इथे आता नवीन नवीन वस्ती बसत आहेत सर, आणि त्यांना अनेक प्रॉब्लेम आहेत सर। प्रत्येकांना पाणी म्हणा, निवारा म्हणा, प्रत्येक मूलभूत गरजा आहेत, पण गरजेला उभं राहणारा इथे कोणी नाही सर। तर मंगेश दादाच्या सौजन्याने त्यांच्या आणि इतकं मोठं नेतृत्व ते करतात। छोटी व्यक्ती छोटा बाम बडा धमाका, हे जे आम्हाला दिसून आलं, आणि मी अपेक्षा करतो मंगेश दादाकडून की त्यांनी अजून मोठे मोठे कार्यक्रम, जी गरज आहे त्यांनी लोकांच्या घराघरात जाऊन जे त्यांच्या मूलभूत त्यांनी, आणि त्यांचा नक्कीच आशीर्वाद त्यांना मिळेल, आणि त्याची पावती समाज देतो सर। प्रत्येक मोठा माणूस, मोठा नेता कधी होतो सर? जेव्हा तळागाळातून जो जातो। ग्रास रूट इज द रिअल फॅक्ट। तर मंगेश सर असं करतायत, चालले, त्यांचं मार्ग छान आहे, त्यांना मी शुभेच्छा देऊ शकतो सर। थँक्यू। तर काय सांगशील, युवकाच्या कामाचा प्रभाव वेगळा असतो, आज या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। आपण या ठिकाणी उपस्थित, प्रशासनाने जो बस स्टॉप बांधायचा होता, पण आज या ठिकाणी मंगेशदा नेरुळकर यांनी बांधलेला आहे, काय भावना? नक्कीच चांगली भावना आहे, कारण रहिवासी इथं पहिले बससाठी झगडत होते, बस आली नाही 6 महिने, काही सुविधा नव्हत्या, प्रत्येक गोष्ट इथं झगडावीच लागते। प्रशासन याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आहे। बसची सुविधा झाली, पण बस स्टॉपची सुविधा नाही, लोक पावसात उभी होती। खरंच मी मंगेशदादा यांचे आभार मानतो की त्यांनी ही सुविधा आपल्यासाठी इथं आणून दिली, आणि रहिवाशांसाठी काही सुखेचा मार्ग किंवा थांबायला त्यांना एक निवासस्थान भेटले, बस हीच अपेक्षा। इथून पुढे पण त्यांचा सहभाग आणि सहकार्य असंच लाभावं। 2 बस स्टॉप आहेत, ते बी आपण म्हणजे ओपनिंग करू त्याचे, ते बी सुखसागर आणि दीपसागर। साहेबांचे धन्यवाद करते, कारण का अजितदादा पवारनी जे काम या ठिकाणी केलेलं आहे खूप छान काम आहे। मी जेव्हा या ठिकाणी राहायला आले तेव्हा मला त्रास होत होता, चालत जावं लागत होतं, असं वाटत होतं की या ठिकाणी नको यायला, परंतु मंगेशदादा साहेबांचा सुद्धा मी आभार मानते, कारण का त्यांनी जी लेडीजसाठी जी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, मी त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करते। कारण का असा जर नेता लाभला तर खरोखर कुणीच असं रडण्याची अपेक्षा त्याला येणार नाही आहे, आणि तो सुखाने आशीर्वादच देणार। मी तरी एवढीच इच्छा करते। सर, तुमच्याकडे येतो, कसं पाहता? तुम्ही देखील युवक आहात, आपण वारंवार या सामाजिक कार्यामध्ये भेटत असतो, काय भावना आहे? आज सामाजिक काम या ठिकाणी पार पडलंय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश नेरुळकर साहेबाच्या बोलण्यावरून आपण इथे एक बसस्टॉप तयार झालेला आहे। वारंवार स्वप्नसागरमध्ये असो किंवा इतर सगळ्या सोसायटीच्या लेडी असो, पुरुष महिला सर्व एक उभे राहायचे उन्हामध्ये, तर त्यासाठी साहेबांनी पुढाकार घेऊन मोठं बसस्टॉप बांधलं, त्याबद्दल साहेबांचे आभार व्यक्त करतो, आणि असंच साहेबांनी सहकार्य करत राहो अशी आम्ही साहेबांकडून अपेक्षा हे करतो।